बघा ही ताट कसं आहे आणि आपला हात कुठपर्यंत आहे बघा. आणि त्या हातावर बघा किती तर उन्हात. आता बघा काका चिरला द्या बघा किती काका चिरले द्या. 1 2 3 आणि चौथी बघा खाली दिसते. होय 4 काका चिरलेल्या. तर बघा अशी मका आणा लागते बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघा आज मी तुम्हाला दावणार आहे आमची मका. कारण आमची मका तशी आली आणि फक्त 6 पाणी मका आहे बघा. आणि आता चला दावतो तुम्हाला कशी आली मका आपली. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या आणि चला जाऊया आता. तर बघा मित्रांनो फडाय बाहेर आलोय. तुम्हाला दावतो आता फड आपला कसा आहे. ह्याकडं त्याकडलं फड आहे बघा एवढा. ही बघा सध्या तर पाणी चालू आहे बघा यात. आणि तुम्हाला आता फड दावतो बघा. पूर्ण फड दावतो कसा आहे आपला मका आणि कशी आणली आपण काय काय केलं ह्यासाठी. बघा ही पूर्ण फड हाय असा आहे बघा. एकसारखा आहे फड. आणि तुम्हाला दावतो आता कसा आहे. वरनं असा दिसतोय आणि हातनं पण दावतो कसा आहे. चला. तर बघा मित्रांनो आपली मका हाय अशी आहे बघा. म्हणजे एकसारखी मका आहे बघा पूर्ण. ह्याकडं त्याकडला बघा प्लॉट आपला एकसारखा आहे. तर इथनं आत जाऊन तुम्हाला दावतो बघा कशी आहे मका आपली. बघा ही ताट कसा आहे आणि आपला हात कुठपर्यंत आहे बघा. आणि त्या हातावर बघा किती. तर उन्हात इथं दिसत नाही तरी पण तुम्हाला दावतो बघा. बघा ही किती उंच ताट गेले. आपला हात इथपर्यंत जातो. इथनं वर येता अजून तोरा इथनं वर जायचा आहे. आणि बघा आपली मका आताच कशी आली. आता बघा काका चिरला द्या बघा किती काका चिरले द्या. 1 2 3 आणि चौथी बघा खाली दिसते. होय 4 काका चिरलेल्या. तर बघा अशी मका आणा लागते बघा. बघा ही तुम्ही सर सकाट मका आपली तशी. तू माणसाला पाताळ जागेला दावले पण बघा दाट जागेला हिथं बघा आता किती दाट मका आहे बघा. किती बी कसा बी पडलाय बघा. बरोबर टिचीवर इतीवर पडलाय. आणि बघा ह्याला कणीस आता इथं 2 ताट आहेत बघा. इथं खाली कोपऱ्यात बघा. इथं खाली 2 आहेत आणि वर बघा त्याला कणीस 1 2 ही खाली कोपऱ्यात 3 आणि ह्याला काय आलं नाही 4 पण 3 तर आहे बघा. महागडल्याला बी तसंच आहे. सगळ्याला तसं आहे बघा. बघू शकतो मी. हो इथं बघा 1 2 3 बघा. खाली ताट बघा कशी तुंब पडलीत बघा. हो ही सारा जरा पातळ झालाय पण दुसरं सारं पण बघा दाट आहेत पण बघा कसं झालेलं. आणि ह्याला बघा आता युरिया टाकलाय आपण. आणि आता काका चेहऱ्याने पाणी चालू आहे बघा. आता सध्याच पाणी चालू आहे. आणि बघा कशी आली आपली मका. हे बघा इथं कसं आलंय बघा कशी आली मका. आणि किती उंच गेली आहे बघा. आता तोरा टाकायला आली. आणि ह्याला बघा पहिल्यांदा आपण दाम्यात टाकली बघा मका. ट्रॅक्टरच्या दाम्यात. बैलाच्या दाम्यात टाकली नाही ट्रॅक्टरच्या दाम्यात टाकली. आणि आता काकऱ्या तुम्ही बघू शकता 4 काकरी द्या बघा. ही 1 काकरी आहे हो हिकडली. ही 2 ही 3 आहे आणि पलीकडे कोपऱ्यात ती 1 4 काकरी द्या. आणि बघा मका तुम्ही कशी आली. आणि हिला बघा 6वं पाणी चालू आहे. 6 पाण्यात एवढ्याने आता 7वं चालू आहे. पहिल्यांदा एकदा युरिया टाकलाय आपण. आणि बघा दुसऱ्यांदा आता ही काका चिरले म्हणून दुसऱ्यांदा युरिया टाकलाय. बघा कशी आली मका पूर्ण प्लॉट बघा. हो का सध्या पाणी चालू आहे बघा इथं. आणि पहिल्यांदा बघा 2 पाणी देऊन परत मका कोळपली. आणि परत ज्या पाण्याला 2 पाणी कुळपून परत जरा मकाला ताण दिलाय. आणि मग परत पाणी चालू केलंय आपण. म्हणजे जरा ताण देऊन युरिया टाकला आणि पाणी दिले. युरिया दाबून टाकला होता आपण. आणि आता बघा परत 2 पाणी लागोपाठ दिली. आणि आता बघा काका चिरला द्या. आणि आता एकदा युरिया टाकला. तुम्ही बघू शकता हो युरिया टाकलाय कसा. हो इथे युरिया टाकलाय बघा. युरिया टाकलाय बुडात. आणि आता काका चिरला द्या. आणि आबाळ बी आलंय त्यामुळं आता युरिया टाकून पाणी दिलं मी जरा ढगीचं जरा चांगलं कणीस पडते. त्यामुळे बघा ही बघा किती 4 कणसं पडली ती. आणि त्यामुळे आपण युरिया टाकून आता पाणी चालू केलंय बघा. तर बघा कशी आली मका. पूर्ण प्लॉट असा आहे. तुम्हाला पूर्ण प्लॉट दावतो बघा. ही बघा तुम्ही म्हणसाल तिथे एका जागेला दावले पण ही बघा सर सकाट अशी आहे मका. बघा कशी आहे मका.
ही मका भिजवून झाली आहे बघा. पलीकडे गेलो आपण भिजवत आता, आणि ही भिजवून झाली त्या दिवशी. बघा कशी आहे. बघा पूर्ण प्लॉट तसा आहे बघा. आणि हो इथं बघा, आता तुम्ही माणसाला तिथं धावलं, इथं पण बघा हो, इथं काकचरी 1 ही 2 आणि खाली बघा 3 जागेला बघा इथं सुद्धा निघले त्या. आणि डबल एरिया टाकायला मग हीच फायदा होतोय बघा. कणीस चांगलं पडते आणि याचा रिझल्ट मी तुम्हाला दावणारच आहे. एक 15 दिवस गेले का नाही, दुसरा व्हिडिओ टाकणार आणि तुम्ही रिझल्ट बघा ह्याचा कसा येतोय. कारण डबल एरिया टाकल्यावर रिझल्ट एकदम जाम येतोय. ह्याच्या आधी पण आपण मकर टाकला होता, त्यामुळे बघा रिझल्ट चांगला येतोय. बघा आपली मका हायशी एकसारखी मका आहे, टोटल मका एकसारखी आहे. आणि ही मका बघा 2.5-3 एकरा आसपास मका आहे आणि टोटल मका अशी आहे बघा. बघू शकता बघा कशी आहे मका. आणि बघा फक्त आपण 5 ते 6 पाण्यात बघा एवढे आले, आणि आता पाणी चालू केले आणि अजून एक 5-6 पाणी लागतील त्यावर मका निघतेच बघा. बघा इकडे कशी आली मका. अहो पाणी चालू आहे आता सध्या. आणि इथं बघा बघा कशी आहे मका. पूर्ण मका तशी आहे बघा. कशी आहे मका, एकदम जाम मका आहे बघा. तर बघा आपली मका अशी आहे. आणि या मकर बघा एवढं असं स्केल आहे, तर आस्कार लागते. आणि कोळपणी सुद्धा आपली बघा 2 वेळा तर सहज कोळपणी झाली आहे बघा आपली हात कोळप्यान. आणि मग असा रिझल्ट येतोय बघा. त्यासाठी आधी एवढं करावं लागते, तर मग मका अशी येते, त्याशिवाय मका येत नाही. तर बघा असं करावं लागते आणि मग मका अशी येते. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉकमध्ये.